हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर बसली इथं मी ती गाडीच्या गोर्ड डाऊन काय आहे ती म्हणतात का नाही, तिथं बसली मी. आता तिथं आहे का? आणि इकडं ही बुलडोजर ही आहे इथं. काय मागाशी तर रेडिओ मी टाकलेला स्वतः भावा बहिणीनं तुम्हाला. मागाशी रेडिओ टाकलेलाच होता की गाडी घेऊन दिली ही चुकी झाली, बरोबर आहे का नाही. आणि त्याची परफेक्ट तर केलीच पाहिजे, हे का नाही. असंच असतं. कसं असतं माहिती आहे का भावा बहिणींना, जो माणूस आहे ना दुसऱ्याचं चांगलं करतो ना, म्हणजे दुसऱ्याचं भलं करतो, चांगलं करतो, त्याला आहे का नाही कधी बी तुम्हाला सांगते सजाच भेटते. जो माणूस दुसऱ्याचा चांगला विचार करतो ना, त्याला कधीच म्हणजे असं, मग त्याचं कधीच म्हणजे असं लोक बी चांगला विचार करत नाही, ती वाईटच विचार करते ती. आणि त्याला तुम्हाला सांगते म्हणजे त्याचं कधी चांगलं त्याचं वाईटच म्हणजे वाईटच होतं, घडतून वाईटच होतं, बरोबर आहे का नाही. तशाच काही गोष्टी माझ्या बरोबर घडतात. म्हणजे मी लोकांचं चांगलं करायला जाते, दुसऱ्याचं चांगलं करायला जाते, पण त्याला परफेक्ट आहे ना मला मला करावी लागते. त्याची परफेक्ट कोणाला करावी लागते, मला करावी लागते. तर आता मी बसली इथं एकटी, तो गेला कुठं आता तुम्हाला सांगते. आता इकडं गाडी उभा केलेली आहे त्याची, मी बसली आपली इथं एकटी. आता त्याचं माझं तर काय भांडण झालेलं आहे, त्याचं माझं काय. हो का, हे माझ्या दवाखान्याच्या फायली पण मी घेऊन आलते, मला दवाखान्यात बी आलते घे हो का, आहे ना. हे माझ्या गोळ्या औषध आहे ती तुम्हाला सांगते. ह्या माझ्या फायली आहेत. तर मला श्वास घेण्यासाठी त्रास होतोय आणि माझा गळा आहे ना असा तोडसारखं सुटतंय माझं. ते पण मला दाखवायचं होतं दवाखान्यात. तर आता माणसं कशी रका तोंडाकडे बघायला लागलं त्यांच्या म्हणजे काय नेमकी भांडण. ही मोबाईल तर अचानकच तुम्हाला सांगते काळच पडतंय. नवाच घ्यायचा आहे मला मोबाईल, काळच पडते काय दिसना. आता इकडं आहे ना तुम्हाला सांगते, ही 5 एकराचं पटांगण आहे. 5 एकराचं पटांगण आहे का. ज्याच्या अवपत नाही. परत तुम्हाला सांगते जी गरीब असते ती लोक, त्यांना वेळेवरती पैसे भेटत नाहीत हप्ता भरायला, त्या लोकांच्या गाड्या इथं वडून आणते ती आणि लावते ती. आणि ही बुलडोजर आहे तर बघा इथं, ही बुलडोजरचा मालक कसा आहे हो गाडीवाला. हे फंगलचं तर कसं झालं हे का माझं. म्हणजे एक दुकानं महाग नाही, एक 7.5 महाग नाही. तर मला असं वाटतं की ही जी गुदाम आहे ना तिथं ही लोक राखण ठेवलेली दिसते ती, कारण की इथं घरं पण आहे ती, घरं पण आहे तिथं, गोटा पण आहे, गायचा गोटा. तर एका ताईची कमेंट आली मला की ज्यावेळेस आव्या अज्ञान होता त्यावेळेस तुम्ही त्याला गाडी घेऊन दिली होती, आणि त्याच्या हातनं जर एखादा अपघात घडला असता किंवा काय झालं असतं तर तुम्ही सगळे जेलमध्ये गेला असता, असं तिचं म्हणणं आहे. तर त्या ताईसाठी मला सांगायचं आहे, बाई अज्ञान म्हणजे एवढा पण अज्ञान नव्हता तो. काय त्याला 1 का 2 महिना काहीतरी टाईम होतं वाटतं आव्याला. आणि राहिली दुसरी गोष्ट, आव्याला अज्ञान कसं असतं माहिती आहे का, ही जग आहे, जग हे जनार्दन, हे समाज आहे. बाई समाजाला जर सुधरावायला जाशील तर माझ्यासारख्या तुलाच मेंदूच्या गोळ्या चालू होत्याल्या. त्या ताईला मला सांगायचं आहे, समाजाला जर तू सुधरावायला जाशील ना तर तुला सांगते तुलाच मेंदूच्या गोळ्या चालू होत्याल्या माझ्यासारख्या. विषय कसा आहे माहिती आहे का, हा समाज आहे. आणि आता तुला सांगते, ज्याला हागायला याय नाही ना, ज्याला हागायला याय नाही ती गाडी चालवते ती लोक पोरं.
ऊन चमकतंय अगं कवळं कवळं दिसतं मोबाईलमध्ये दिसा नाहीच माझ्या काय करायचं. इकून आजपर्यंत ह्यांच्यासाठी जगत आलेली आहे, माझ्यासाठी काही मी केलंच नाही. तर आज म्हणलं की चांगली खरेदी करावी मोबाईलची, मला बी खरेदी करायची होती मोबाईलची. तर म्हणलं मोबाईल घ्यावा एखादा. तर कशाचं हे माझ्या मड्याला वैताग आहे की एकाचा ना एकाचा फाईले घेऊन हिंडती, ह्या फाईले घेऊन हिंडती. हो का मला दवाखान्यात जायचं होतं, ॲडमिटच व्हायचंय बरं का मला. तर त्या ताईला मला सांगायचंय, ताई समाजाचा जर विचार करशील आणि समाजाचा विचार करून चलते तर मेंदूच्या गोळ्या माझ्यासारख्या बाया तुला चालू होत्याल्या. तू म्हणते का नाही आव्याकडून जर एखादा अपघात घडला असता तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं असतं सगळ्यांनाच. तर ते पुढच्या गोष्टी झाल्या. तर आता आहे का नाही, ज्याला हागायला या नाही मुतायला या नाही त्याच्या हातात गाडी आहे, ज्याला हागाय या नाही मुताय ना त्याच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे पहिल्यासारखं आता काय राहिलं नाही. मग कानून कारवाई ही सगळं आहे. पण तुला सांगते आता लोक ऐकत नाही ती. आता मनाची मालक झाले ती जीना ती सगळे आहेत का ना आपापल्या मनाचं मालक झालेला आहे. आणि विषय काय आहे माहिती आहे का, आता बोलणारे तर बोलतच राहणार आहे, त्यात काय वादिवाद नाही. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात का नाही, घरच्यांनी पिडलं आणि बाहेरच्यांनी पिडलं, अशातली काही गत असते. आता मी बसले, आता तुम्हाला सांगते गेला त्याच्या मार्गाने ती कुठं. आता गाडी सोडावली का ना सोडावली, कशी सोडावली, कुठनं पैसे जमा केलं, कुठनं घेतलं, काय केलं, कसं केलं सांगलच की चाबरा. तो चाबरा सांगल तुम्हाला टाकला त्यानं, आहे का ना. तुम्हाला सांगते इतकं डोकं हलावलंय भावा बहिणींनो, माझं इतकं डोकं हलावलंय. ह्यो टाकला आणि ती तो दुसरा घरचा मुसांड्यात त्याचं तर नाव मी पाडणार आहे, मुसांड्या. त्या मुसांड्यात तो तुम्हाला सांगते, त्या मुसांड्याला अरे कुणाला गाडी घेऊन हिंडू नकोस, अरे तू कुठं जाऊ नकोस, अरे मुसांड्या एका जागेवर बसतात. त्या मुसांड्याला सांगून मुसांड्या सुद्धा काय करत नव्हतं. तुम्हाला सांगते 10-10 जण एका एका गाडीवर घेऊन हिंडवत होता. ज्याला नाही त्याला तुम्हाला सांगते गाडी देत होता, ज्याला नाही त्याला घेऊन हिंडवत होता. आता त्याला दिला का त्याला 1 रुपया तरी कोणी? आज तुम्हाला सांगते काय कमी एक 4-1 दिवस झालं तुम्हाला सांगते ह्याची गाडी इथं गुतून पडलेली आहे. तर कुणाच्या गाडीवर दिसा नाही, कुठे गेलेला दिसा नाही मुसांड्या. कारण की कसं असतं, आपलं गेलं आणि जग बुडालं असं काही गोष्टी असते त्या भावा बहिणींनो. तर आपलं स्वतःचं हक्काचं जर असेल ना तर माणूस तिथं हक्क गाजवू शकतो. आणि आपलं स्वतःचं हक्काचं गेल्यानंतर ना माणूस हक्क गाजवत नसतो, आणि दुसऱ्याच्या ह्याच्यावर हक्क गाजवता येत पण नसतो, आणि दुसरे आपल्याला हक्क गाजवू देत पण नसते ते. तर त्याला का नाही, अरे बाबा नीट वापर कर, अरे बाबा नीट वापर कर. आता जरी तुम्हाला सांगते भावा बहिणींनी ही गाडी जरी बाहेर आली ना, तर तुम्हाला सांगते त्याला मी आहे ना शोरूमात दाखवणार आहे त्या गाडीला. ती गाडी आहे ना इकायची ती गाडी. आता बघ, दोघं जरी तुम्हाला सांगते आडवी तिळवी जरी पडली का नाही, तर तुम्हाला उगा दगडाची घाई घेणार आहे. अशी बी मला इडे म्हणते ती, तशी मला इडे म्हणते ती. मला कोणाच आता शानं म्हणाय आता, कारण की मला मेंदूच्या गोळ्या चालू आहे त्या म्हणल्यानंतर मला इडीच नाव पाडले. तर मी अशी बी इडी तशी बी इडी, उगा दगडाची घाई घेणार आहे तुम्हाला सांगते दोघाला. मी काय आता ह्यांचं ऐकत नसती. येड झालं म्हणजे काय एवढं पण येड नाही झालेलं भावा बहिणींना. माणूस एवढं तेवढं कळतच असतं माणसाला सगळ्या, बरोबर आहे का नाही? एवढं माणूस येडं होतं का? नाही येडं होत मग. आणि काही थोडं जर असं मला काय होतं माहिती आहे का, थोडं बोलायला गेलं की असं जीभ माझी सुकती, आणि असं मला चक्कर येते. चक्कर आणि असं डोळं गबा 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 झाकते माझं, चक्कर येते, अंग थरथर कापतंय, डोकं दुखतंय माझं मैदाड. आता 9 तारखेला मला बोलावलेलं होतं मॅडमने, पवार मॅडमने मला 9 तारखेला दवाखान्यात बोलावलेलं आहे. पण म्हणलं की आज दाखवावं इथं ओबळे हॉस्पिटलमध्ये. आता गोळ्या तर कुठल्या कुठल्या चालू आहेत, सिरेगोंद्याच्या वेगळ्याच गोळ्या चालू आहेत. ह्या डॉक्टरकडे गेलं तर ह्या डॉक्टरच्या वेगळ्याच गोळ्या. परत तुम्हाला सांगते पवार मॅडमच्या वेगळ्याच गोळ्या. म्हणजे गोळ्यावरचं जीवन झालेले लवकर, तुम्हाला सांगते लय लवकर गोळ्याचं जीवन झालं माझं. पण असू द्या, कसं असतं ह्यातून एक शिक भेटते भावा बहिणींनो. आणि माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना पण माझं सांगणं आहे की खरंच टेन्शन हे माणसाला कुठं निघून पोचवल हे सांगता येत नसतं. टेन्शन कोणी घेऊ नका, बिगर टेन्शन राहा, खा पी मजेत राहा. कारण की कसं आहे माहिती आहे का, करोडाची प्रॉपर्टी कमावली आणि हजाराची प्रॉपर्टी कमावली, पत्र्याचं घर असलं आणि मोठा बंगला असलं तर कोणी संग घेऊन जात नसतं. ही उगं तुम्हाला सांगते जीवन आहे तर ह्याच्या त्याच्या मागं पळायचंय. ते म्हणतात का नाही, जी काय कमवायचं ही पोटासाठी कमवायचंय. बास पोटाला भेटलं 2 घास सुखाने खायला, एक खायचे ना तिथं अर्धे खायचे आणि सुखाने जगायचं, असं करायचं. तर असू द्या, चला आता कुठे गेला काय माहित नाही, टाकला मला येईल. जिकडं जायचंय तिकडं जाऊ द्या, मी आपली बसली ते आपली गरीबड्यासारखी माझी मपली. तर असू द्या,
नवीन आपले जी काय होईल ना ही अपडेट तुम्हाला भेटतच राहणार. बाय बाय.